फ्रेंड्स बघा माझ्यासोबत काय झाले, माझ्या शूटची सगळी वाट लागली म्हणून मला एमर्जन्सी मध्ये आता चप्पल घ्यायची वेळ आली नवीन। नमस्कार, सोनाली ब्लॉग वेंचर्स मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ दे। तर आज आम्ही आलेलो आहे शूर मॉलला आणि तिथं खूप छान असं क्रिसमससाठी त्यांनी छान असं डेकोरेट केलंय। तर मुलांना दाखवायसाठी आज मी घेऊन आलेले आहे। तर कनेक्ट राहा। इथं खूप मोठा असा जिंगल बँड बसलेला आहे। खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। खूप सुंदर असं डेकोरेट केलंय आणि पब्लिक तर तिकीट आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि आहे तिकीटची प्राइस सगळे। आणि इथं तिकीट घ्यायला गर्दी आहे आणि एवढी पब्लिक अशी लाईन लावली तिकीटसाठी। आणि मॉल आज भरगच भरलेला आहे कारण क्रिसमसमुळे। आणि इथं खूप सारे ॲनिमल्स आहेत जे की आता वर गेल्यानंतर व्यवस्थित दिसतील, इथून काही दिसणार नाही। आणि तिकिटाची खूप लाईन आहे, 1 तास तरी लागेल म्हणून आम्ही तर काही तिकीट काढलं नाही। बघू थोड्या वेळाने गर्दी कमी झाल्यावर। बिचारा क्रॉस मध्ये बघतोय, कोणीतरी बघा माझ्याकडे बिचारा जेलमध्ये ठेवलंय जसं। बिचारा एकटाच आहे। फ्रेंड्स बघा माझ्यासोबत काय झालंय, माझ्या शूटची सगळी वाट लागली म्हणून मला एमर्जन्सी मध्ये आता चप्पल घ्यायची वेळ आली नवीन। आणि चप्पल डायरेक्ट ही छान आहे, ही छान आहे, ही ब्लॅकवाली आता मी घेतीये कारण माझे शूज बरोबर आहे। कोणीतरी माझ्या पायावर पाय दिला आणि माझ्या बुटाचे काय हाल झाले। आता ते मला फेकल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये, मला आता नवीन घ्यायची वेळ आली। मी आले होते या शॉप मध्ये कारण माझी चप्पल तुटली होती आणि आता मी ही फायनल चप्पल केली आहे। उठ रे लोग, अरे दादू अरे तुझी हाईट काय त्याची? माझी हाईट तुमची हाईट आहे का? हे स्नो वर्ल्डचं सेक्शन आहे आणि इथं पण किड
झोन साठी आहे, लहान मुलांसाठी छान असं. छान असं मुलं खेळू शकतात असं आहे. त्याच्यानंतर इथे कधी तुम्ही बसलाय का? या बघा, आणि हा आहे स्नो वर्ल्ड आणि ह्याचं तिकीट आहे काहीतरी 650 आहे पर पर्सन. तर इथं तिकीट काउंटर आहे, तुम्ही तिकीट काढून आतमध्ये स्नो वर्ल्ड साठी एन्जॉय करू शकता. 9:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला एंट्री नाही आहे, त्याच्यामुळं आज तर नाही होणार, पण नेक्स्ट टाइम जाऊ. आणि आता स्वरा झाली आहे, स्वराला खूप वाईट वाटतंय कारण आम्ही स्नो वर्ल्ड मध्ये जायसाठीच आलो होतो म्हणून. मध्ये तुला जायला नाही भेटत आहे. आणि आता आम्ही आलोय किड झोन मध्ये आणि इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत मुलांसाठी खेळायला. आणि मेन म्हणजे हे वाला, हे बघा, आतापर्यंत सांगा हे कोणाकोणाला भेटलेलं आहे? सोरा ही बिलकुल भेटत नाही, किती पण गेम खेळलं ना हे नाही भेटत. हा किड झोन इतका मोठा आहे ना की दिवसभर पण इथं आपण बसलो तरी काही हे नाही होणार आहे, संपणार नाहीये, एवढा मोठा किड झोन आहे. हे बघा, छोटा माणूस, छोटा बाळ. खूप सुंदर सुंदर बॅगी आहेत. आणि इथं आहेत देवांच्या मूर्त्या, इथं टिफिन्स आणि इथं सगळे किचन आहेत, किचन. सोरा आतमधून फिरतोय, कुठून बाहेर पडायचं ते आम्हाला भेटतच नाहीये. सगळीकडे असं वाटतंय सेम सेम लिहिलेलं आहे. आता बघतोय कुठून रस्ता भेटतोय ते. माझी बॅग आहे. तुझी बॅग बोला. चला ओरिओला बसव द्या.
बिचारा बसू दे त्याला एका ठिकाणी. त्याचं नाव ओरिओ का ठेवलंय? कारण की माझ्या मामाकडे एक कुत्रा होता, तो मेला म्हणून माझ्या मामाने जरा टेस्ट आहे. काही समजत नाही, कोणाचीच फॅमिली सपोर्टला नाही. छान असं आता पोटभर जेवण झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. परत भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा आणि खेळत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. फायनली आम्ही पोहोचलो आईस्क्रीम खायसाठी आणि एवढ्या लेट आलोय की आईस्क्रीमच्या दुकानच बंद व्हायला लागलंय. आणि आता आईस्क्रीम दुकान बंद व्हायची वेळ आणि यांना आईस्क्रीम खायचं सुचलंय.